काय, की आपल्या संस्थेची माहिती समजा जनशिक्षण संस्था रायगड. आता गेले काही दिवस मी बघतोय, की जनशिक्षण संस्था रायगड Facebookवर काही आपले लेक्चर्सचे, ॲक्टिव्हिटीजचे फोटो टाकते. त्याच्याबरोबर एक 2-4 ओळी लिहिलेल्या असतात आणि ती Facebookवर जनरल कमेंट म्हणून सगळीकडे अप्रोप्रिएटली जाते. आता ही झाली गोष्ट प्रेझेंटेशनची, की काय टाकायचं? कुठे टाकायचं? कुठल्या ठिकाणी टाकायचं? उद्या समजा जनशिक्षण संस्थेला एक बॅनर बनवायचा आहे, की आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स इन सोशल वर्क चालतो. मग बॅनरवर असणारी आपली टॅगलाईन म्हणतो त्याला आपण किंवा मेसेज असतो, तो वेगळा असतो. जो Facebookवर असणारा मेसेज वेगळा असतो आणि जेव्हा कुठलीही व्यक्ती जनशिक्षण संस्था रायगडच्या ऑफिसमध्ये जाते माहिती घेण्यासाठी, त्यांना सांगणारे डिटेल्स हे विस्तीर्ण असतात, डिस्क्रिप्टिव्ह असतात. आता तिन्ही ह्याच्यात आपण सर्टिफिकेट कोर्स इन सोशल वर्क बद्दलच बोलतोय. पण बॅनर लावून पब्लिकली डिस्प्ले करतानाचा मुद्दा आणि त्याचं प्रस्तुतीकरण म्हणजे प्रेझेंटेशन हे वेगळं असतं. कारण ऑडियन्स हा मास असतो. Facebookवर जागतिक स्तरावर जातो.